लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। पण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आत्ताच बघा एक मोठी बातमी आलेली आहे। आज 15 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे हप्ते येणार आहेत। होय, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट येणार आहे। आजपासून 15 जिल्ह्यात वाटप होणार आहे। आज आहे मंगळवार 30 डिसेंबर आणि 2 दिवसात म्हणजेच 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 2 दिवसाच्या आत नवीन वर्षानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात हे खटाखट पैसे पडणार आहेत। सोबतच मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना हे 3 महिन्याचे एकत्रित हप्ते सरकारनं वितरण करण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि अजून 2 खुशखबर म्हणजेच लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा आजच मिळणार आहेत। सोबत लाडक्या बहिणींची KYCची जी तारीख होती ती आता 31 जानेवारी केलेली आहे। होय, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु आपण ह्याची सविस्तर इन डिटेल माहिती पाहणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणींना पास केलेला आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना बाद केलेला आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे गिफ्ट मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना बघा या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे आणि KYC करण्याचा नवीन एक ऑप्शन आता आलेला आहे। ते काय असणार आहे हे सगळं इन डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि त्यांनीच व्हिडिओ पाहायचा ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याला पाहिजे आहे। दुसऱ्यांनी नाही पाहिला तरी चालेल। पहा, सगळ्यात महत्त्वाचा आणि एक आनंदाची बातमी म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 महिन्याचे हप्ते ही वितरणाला सुरुवात होणार आहे। आज सकाळी ठीक 11 वाजल्यापासून पुढे 12 वाजता पहिला टप्पा येईल। 2 ते 3च्या दरम्यान दुसरा टप्पा वितरण सुरुवात होईल। उद्या सकाळी परत एकदा सेम 2 टप्पे म्हणजे 4 टप्प्यात एकूण हे वितरण असणार आहे। ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। आता लक्षात घ्या, टप्प्याटप्प्यानं पैसे सुरू होत असतात। एकत्रित पैसे लगेच म्हणायचं नाही आम्हाला पैसे नाही आले, आम्हाला पैसे नाही आले। हळूहळू सगळ्यांना पैसे येत असतात। त्यामुळे थोडंसं धीर धरायचं आहे, आपला मोबाईल सतत चेक करायचा आहे। आणि बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहेत, कमेंट करत आहेत, पैसे आले नाही आले किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा सांगत आहेत आणि त्यांचा आपण कमेंट्सद्वारे रिप्लाय देऊन त्यांच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपण व्यवस्थित देत आहोत। ज्या लाडक्या बहिणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे अशाच लाडक्या बहिणींना आणि ज्या लाडक्या बहिणी आपल्या चॅनलला जॉईन करतात त्यांनाच आपण त्यांच्या कमेंटचा रिप्लाय देत असतो। त्यामुळं चॅनलला जॉईन करा। सगळ्यात महत्त्वाचं बघा, भरपूर लाडक्या बहिणींना प्रश्न होता की गॅसचे पैसे ह्या महिन्यात येणार का? तर होय, मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट असणार आहे, ते म्हणजे गॅस सिलेंडर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता। आणि आपण सुद्धा आपल्या चॅनलकडून लाडक्या बहिणींना तिथं 10 लाडक्या बहिणींना जानेवारीसाठी मकर संक्रांतीसाठी 10 साड्या वाटप करणार आहोत आपल्या चॅनलतर्फे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ संपूर्ण पाहतात, चॅनलला सबस्क्राईब करतात, कमेंट चांगल्या करतात, चॅनलला जॉईन करतात, अशाच लाडक्या बहिणींसाठी लक्षात घ्या 4 कंडिशन आहे। चॅनलला जॉईन करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे। ह्या ज्या गोष्टी करतील लाडक्या बहिणींना, अशा 10 लाडक्या बहिणींना आपण मकर संक्रांतीनिमित्त 10 साड्या वाटप करणार आहोत। सुरुवातीच्या ज्या 10 लाडक्या बहिणी असतील ज्यांनी आतापर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहिलेले आहेत किंवा मागचे व्हिडिओ पाहत असतात, त्यामुळं पटापटा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जॉईन करा, कमेंट्स करा। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आणि KYC बाबतीत सगळ्यात मोठी अपडेट। KYCची लास्टची तारीख होती ती 31 डिसेंबर होती, सगळ्यांना माहिती आहे। आता 30 तारीख 31 जानेवारी केलेली आहे। जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे, मी मागच्या 2 दिवसातसुद्धा सांगितलं होतं 31 डिसेंबरची तारीख ही 31 जानेवारी होणार आहे आणि ते 100% तसंच झालेलं आहे। दुसरी गोष्टसुद्धा मी तुम्हाला सांगितली होती, ती म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता ह्याच्याबरोबरच येणार आहे, ते सुद्धा आता फिक्स जवळपास झालेलं आहे। त्यामुळं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्याचे हप्ते बहिणींच्या खात्यात येणार आहेत। लक्षात घ्या, हप्ते मागे पुढे होऊ शकतात, असं फिक्स टायमिंगला म्हणजे 12 वाजता म्हणजे 12 वाजताच तिथून सुरुवात झालेली असते, हे लक्षात घ्यायचं आहे। थोडासा वेळ लागतो, बँकेवरती सुद्धा तुमचं त्याच्यामध्ये अवलंबून असतं। भरपूर लाडक्या बहिणी लगेच ट्रान्झॅक्शन जे बँका असतात त्या लगेच ट्रान्झॅक्शन करतात, जसं की पोस्टाचं खातं आहे, जसं तिथं सरकारनं पैसे टाकले की पोस्टाचं खातं सगळीकडे लगेच वितरण करायला सुरुवात करतं। परंतु काही बँकेचे नियम असतात, काही 2 तासात, काही 3 तासात, काही 15 मिनिटात अशाने करत असतात। काल एका बैठकीमध्ये महायुती सरकारने एक निर्णय घेतला होता, तो म्हणजे
KYC संदर्भात ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत यांच्यासाठी लवकरच एक नवीन ऑप्शन हा आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सेपरेट एक ऑप्शन दिला जाणार आहे पती किंवा वडील नसण्यात त्यांना. कारण आपण जर बघितलं तर वेबसाईटवरती भरपूर प्रॉब्लेम्स अजूनसुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना फेस करायला लागतात. OTP संदर्भात दुसरी गोष्ट, फाईल अपलोड होत नाही, कुठं डॉक्युमेंट करत नाही. त्यामुळं आपण सुद्धा त्याची तक्रार त्याची केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आम्ही वेबसाईटमध्ये सुधारणा करत आहोत आणि लवकरच ती वेबसाईट अजून नव्या रूपात तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही असं स्वतः त्यांनी तिथं सांगितलं. त्यांची IT टीम त्याच्यामागे काम करत आहे. जे काही प्रॉब्लेम्स असतील ते हे होतील. आता बघा, जानेवारीपर्यंत, आता 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला KYC करायला सांगितले आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तिन्हीसुद्धा हप्ते तुम्हाला सरसकट सर्व लाडक्या बहिणींना 100% येतील. मी तर तुम्हाला लिहून देतो आहे. मला माहिती आहे 100% हे 3 हप्ते तरी तुम्हाला 100% येणार. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे येतील, परंतु आता 1 महिना अजून सरकारकडे आहे, वेळ आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे, जवळपास 45 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची KYC राहिलेली आहे. अशा लाडक्या बहिणीची KYC जर का झाली तर मात्र पुन्हा एकदा संपूर्ण ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी KYC केलेली आहे अशा लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी 100% होणार. आणि मग तुम्हाला फेब्रुवारीपासून तिथं ज्या लाडक्या बहिणी KYC करतील, सोबत अर्ज पडताळणीमध्ये पात्र होतील, ज्या सगळ्या नियमांमध्ये बसतील, अशाच लाडक्या बहिणींना ज्या फेब्रुवारीपासूनचे पुढचे हप्ते हे मिळणार आहेत. त्याच्या अगोदर मात्र सरकारकडे थोडासा वेळेचा वेळापूर आहे. त्यामुळं त्यांना तेवढा वेळ नसल्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते हे तुमच्या खात्यात 100% जमा होतील. हे तुम्हाला मी इथं सांगतो आहे. त्यामुळं आपली जर KYC केले नसेल तर आजच करून घ्या. कारण सरकार जानेवारी महिन्यासाठी सुद्धा हे नियम लागू शकतं. नोव्हेंबर, डिसेंबर येतील, परंतु जर जानेवारी पाहिजे असेल तर सरकार म्हणू शकतं KYC पाहिजे, अर्ज पडताळणी करू शकतं. सगळं काही त्यांच्या हातात आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या साईडनं एकदम क्लिअर राहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपलं KYC झाल्यानंतर बँकेचं आपलं खातं व्यवस्थित चालू आहे का, त्याची KYC झालेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पडताळणी करूनच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आता हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त हा शेअर करायचा आहे. कारण काय होतं, त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती जात नाही आहे. आणि त्यांना सांगायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं KYC करायला सांगा. लक्षात घ्या, 15 जिल्ह्यांची यादी, तुम्ही जिल्ह्यांची नावं सांगा. मी तुम्हाला तुमच्या कमेंट्स करून सांगतो तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत की नाही. सोबत बँकेत कोणत्या पैसे येतील ते सुद्धा मी तुम्हाला कमेंट्समध्ये, तुम्ही कमेंट केल्यानंतर त्याचा रिप्लाय देऊन 100% तुम्हाला मी सांगेन. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहत जा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.